नायचो आणि आम्ही आलो आहे अलिबागला आणि आता आमचा नाश्ता चालू आहे. कुठे आलो आहे खायला? जोशी वडेवाले. जोशी वडेवाल्यामध्ये गरम गरम भजिया, गरम गरम वडापाव खाल्ला आहे. डोसा कसा आहे? चांगला आहे, मस्त आहे. नाश्ता करायचा असेल तर जोशी वडेवाले. तर हा आहे आमच्या रूमचा पूल नाही पूल. तर हा आहे आमच्या रूमचा पूल. तर गाईज आम्ही आलो आहे नागाव बीच जवळ सी व्ह्यू रिसॉर्टमध्ये आणि तुम्हाला आमचा रूम टूर दाखवतो. तर हा पूल समोरचाच रूम आम्हाला भेटला आहे. मस्त रूम आहे एकदम. आतून दाखवतो तुम्हाला. हे बघा नायचो आणि बबलू आहे. अलिबाग. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर आज आम्ही आलो आहोत अलिबाग. खूप टायमानंतर अलिबागला आलो आहोत आणि इथे आम्ही हा सी व्ह्यू रिसॉर्ट, सी साईड रिसॉर्ट तो बुक केला आहे. आमच्या रूमच्या बाहेरच स्विमिंग पूल आहे. हा बघा छोटा स्विमिंग पूल नायसासाठी. नायसा अजून लहान असल्यामुळे ती आता जाऊ शकत नाही. आणि हा रूमच्या एकदम समोरच आम्ही घेतला आहे. आणि इथे एंट्री मारलं की पहिलं इथे लगेज ठेवण्यासाठी तुम्हाला इथे सामान ठेवायला आहे, वॉर्डरोब्स वगैरे. आणि हा आहे स्टार्टिंगलाच वॉशरूम सगळं चांगला नीट अँड क्लीन आहे. त्याच्यानंतर मग आला बेड. तर बेडवरती बसली आहे नायसा, झोपली आहे. हॅलो बोला, हॅलो. आणि हा आमचा इथून विंडो पण दिसतो. इथून विंडो आहे, इथे पण मिनी विंडो आहे. ग्रीनरी आहे म्हणजे विंडोच्या समोरून. आणि टी व्ही आहे आणि सर्व्हिसेस आहेत आणि असं सगळं आहे. तर आम्हाला हा रिसॉर्ट पडला आहे रूम 2500ला विथ ब्रेकफास्ट. ॲक्च्युली तिथे आल्यानंतर थोडं बार्गेनिंग करावं लागतं. आम्हाला 3500 बोलले होते. मग आम्ही ते 2500पर्यंत त्याच्यामध्ये आम्ही निगोशिएट केलं. सो तुम्हाला मी दाखवते, अजून फूड वगैरे सगळं दाखवते. स्टे ट्यून. बाय. नायसा बघा कशी मस्ती चालली आहे, मस्ती बापलेकीची. काय चाललं आहे? नायसा फ्रेश झाली आहे आणि आता नायसाने मस्त, मी तिला खिमटी बनवून आणली होती घरून, त्याच्यामुळे तिने आता मस्त खाल्ली खिमटी. मस्ती चालू, मस्ती करतायत बाप लेकी, मस्ती करतायत. मॅटमध्ये ती आता थोड्या वेळाने खेळून पकली आहे. खेळतोय. तुला बोलायचं आहे? काय बोलणार? हॅलो एव्हरीवन, हॅलो. आता आम्ही जरा आराम करू. आम्ही ट्रॅव्हल करून आलो, त्याच्यानंतर मग आम्ही बीचवर जाऊ. आम्ही आता नागाव बीचला चाललो आहे. थोडासा पाऊस पडतोय, तर म्हटलं जरा एक्सप्लोअर करून घेऊया आलो आहे तर. आणि हा बघा आमचा ड्रायव्हर सोनू. चला तर आता नायसा अलिबागमध्ये फर्स्ट बीचवर जाणार आहे, नागाव बीच. तर तिकडे तर मला दाखवते कसं बीच आहे, काय आहे. हॉटेल चांगलं आहे. हॉटेलमध्ये लंच वगैरे सगळं तुम्हाला एक कॉल केला की सगळं अवेलेबल आहे, त्याच्यामुळे ते एक चांगलं आहे. तर चला मग आपण तुम्हाला दाखवतो आहे नागाव बीचमध्ये काय मजा करतो आहे. सध्या थोडंसं पावसाळी वातावरण असल्यामुळे गर्दी कमी असणार आहे. आम्ही पण जर थोडा छत्री घेऊन आलो आहे. तर नायसाला बघा, आम्ही नायसाला मस्त टोपी बिपी घालून, एकदम थंडी आहे थोडंसं म्हणून वातावरण, तर प्रिकॉशन. आणि इथून काही जवळच आहे, इथून थोडंसं सरळ गेलं ना की बीच आला. आम्ही म्हणजे बीचच्या एकदम जवळच आम्ही हॉटेल बुक केलं होतं, म्हणजे आम्हाला जरा ट्रॅव्हल नको करायला, त्या हिशोबानेच आम्ही. सो गाईज आम्ही बीच जवळ पोचलो आहे. बापरे खतरनाक वारा आहे. हे बघा, आय लव्ह नागाव. आणि खूप थंड आहे. नाही तर थंड गारटली नाही गाईज, खूप जाम पाऊस आहे थोडाफार. आणि हा बघा बीचचा व्ह्यू. आणि नायसा बघा मस्तपैकी येते आमची नायसा छत्री. हळू आहे तू. अलिबागला आलं. घोडे आहेत, घोड्यावरती सवारी करायची आहे का? पण आम्हाला नाही. नायसा आणि प्रसाद येते छत्रीमधून, कारण की थोडं पण आम्हाला नायसाला भिजवायचं नाही आहे. आणि बीच बघा, खूप जास्त वादळ आणि वारा आहे. असं वाटतं की काय मस्त पांढरं शुभ्र बीच आहे. तुम्ही बघू शकता मागे माझ्या. मजा येते. खूप टायमानंतर मी बीचवरती काही बाहेर आली आफ्टर 2 वर्षानंतर. म्हणजे लास्ट मी कधी आली होती? गेल्या वर्षी आली होती. आफ्टर प्रेग्नेन्सी आलीच नाही. मस्त वाटतंय वातावरण.
हे बघा छत्रीमध्ये नाहीसा हे नाहीसा कसं वाटतंय थंड थंड काहीच खूप वारा आहे. आम्ही छत्री घेऊन नाहीसासोबत थोडेफार फोटो काढायला ट्राय करते पण खूप मजा येते बीचवरती. खूप थंडगार वारा येते पाऊस पण आहे थोडा थोडा रिमझिम आणि बीचचा व्ह्यू बघा खूप छान आहे. नाहीसाचे कुट्टे पण गेलं तर पहिला मॉलिश करतोच म्हणजे तिला जरा रिलॅक्स वाटतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर वाजले सकाळचे 7 आणि आम्ही मस्त रेडी झालो आहे. तसंच चाललं आहे रनिंगला. नायचू बघा स्वेटर बिटर घालून आणि मी पण अंघोळी बिंगोळी घालून आणि मस्त हे बाहेरचा व्ह्यू बघा. रूमच्या बाहेर असं चांगलं मस्त ग्रीनरी आहे वॉकिंगसाठी. मेन तास पाऊस नाही आहे तर ते चांगलं आहे. काल जरा पाऊस असल्यामुळे आम्ही बाहेर जास्त गेलो नाही, रूममध्येच होतो. फक्त बीचवर एकदा जाऊन आलो. तसं रूम्स आहेत. आमचा रूम तिथे मागे आहे, स्विमिंग पूल्स वगैरे आहे. अशी प्रॉपर्टी आहे. सी साईड रिसॉर्ट करून याचं नाव आहे. नागावच्या 1 मिनटावरतीच आहे वॉकिंग. बाय वॉकिंग तुम्हाला हार्डली 5 मिनटं लागतील आणि जर तुमच्याकडे गाडी असेल तर 1 मिनटामध्ये आहे. हे त्यांचं रिसेप्शन हाऊस ऑफिस आहे आणि इथे आहे रेस्टॉरंट. तर खूप सकाळी 7 वाजले त्याच्यामुळे अजून तरी काय आहे ना, सगळं शांतीत आहे. आणि आमची नायसा बघा, हे बघा हे इथे फूडसाठी आहे आणि ही आहे एंट्री. सी साईड रिसॉर्ट हा त्याचा गेट आहे. वॉकिंग 2 मिनिटावर बीच आहे. हे बघा सी साईड रिसॉर्ट. आणि इथे या साईडला गेलात लेफ्ट साईडला तर समोरच बीच आहे. हार्डली 5 मिनटं वॉकिंग आहे आणि गाडीने गेलं तर 1 मिनटामध्ये पोचतो. नाईसा फुल हवाई स्वित्झर्लंड में आले. एवढी हवा कुठे नाईसा कुठे आली एवढी हवा 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 हवाई. अरे बाप रे, पाऊस आला पाऊस आला. भागो 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 भागो. आमचा बाबू आला आहे एवढ्या थंडीमध्ये इकडे. मस्त वाटते ना बाबू, थंड थंडगार. नागाव बीच जवळ आलाय तो. हे आहे नागाव बीच आणि इकडे आला की मस्त पाऊस लागतो. पप्पा कुठे बोलतोय? पप्पा दिसत नाही आपल्याला ना.